नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक आपला नवीन व्हिडिओमध्ये। यामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे पाहणार आहोत। हा सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे नवोदय दृष्ट्या, तसेच स्कॉलरशिप इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा घटक अत्यंत उपयोगाचा आहे। तर बघा, याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा, तर याचा नियम, त्यानंतर बेसिक कन्सेप्ट, नवोदयचा प्रश्न, स्वाध्याय आणि त्याचबरोबरीनं मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे। तर पहा, आपण सर्वात आधी उदाहरणाकडे जाण्याच्या आधी दशांश अपूर्णांकाचा जो गुणाकार आहे तो कोणत्या नियमाने करतात, नियम काय आहे हे अभ्यासूया। बघा, या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असे समजून संख्यांचा काय करायचं, गुणाकार करायचा व शेवटी दशांश स्थळे मोजून दशांश चिन्ह द्यायचे। म्हणजे नियम काय आहे की जसा आपण नेहमीचा गुणाकार करतो तसा तुम्हाला गुणाकार करून घ्यायचा आहे संख्यांचा, आणि त्यानंतर जे उत्तर येतं त्या उत्तरामध्ये तुम्हाला जो दशांश स्थळ मोजायचे आहेत, गुण्य आणि गुणक मध्ये, आणि त्यानंतर उजवीकडून येणाऱ्या उत्तरात तेवढी स्थळ सोडून नंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे। सोपं आहे, अतिशय सोपं। बघा, आपण उदाहरण घेऊनच मी तुम्हाला छानसं आणखीन परत एकदा क्लिअर करते। बघा, या ठिकाणी कसं सोडवायचं आहे पहा, आपलं उदाहरण आहे 12 गुणिले 0.5। उदाहरण काय दिलेले, तर 12 गुणिले 0.5। आपण नेहमीचा जसा गुणाकार करतो तसा गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा आहे। पहा, दशांश चिन्ह नाही असं समजा आणि जसं आपण गुणाकार करतो तसं गुणाकार करून घ्यायचा आहे। आता इथं बघा, डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, 5 ने 12 ला गुणा किंवा 12 ने 5 ला गुणा, काहीच हरकत नाही, कारण की शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तरी गुणाकार शून्यच येतो। ठीक आहे, म्हणून इथं काय येणार, 5 गुणिले 12 60। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंय। मग या संख्येमध्ये बघा, एक घर सोडून दशांश चिन्ह, म्हणून येणार इथं तर नाहीयेच। ठीक आहे, 12 ही काय आहे, पूर्ण संख्या आहे, इथं दशांश चिन्ह दिसत आहे का, नाही दिसत, फक्त आपल्याला 0.5 म्हणजे याच संख्येमध्ये दशांश चिन्ह दिसते। आणि ते कसं आहे, एक स्थळ उजवीकडे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून येणाऱ्या उत्तरात सुद्धा एक स्थळ उजवीकडे सोडायचं आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं। सो फायनल आन्सर तुमचं या प्रश्नाचं असणार आहे 6। ठीक आहे, 6.0 लिहा किंवा ओन्ली 6 लिहिलं तरी काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। बघा, दशांश चिन्ह नाही असं समजून आपण काय केलं, संख्यांचा गुणाकार करून घेतला आणि त्यानंतर शेवटी दशांश स्थळे मोजून दशांश चिन्ह येणाऱ्या उत्तराला दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आता पहा, दुसरा प्रश्न तुमच्या समोर येतोय। दुसरा प्रश्न आहे 1.5 गुणिले 1.5। अतिशय सोपा असा गुणाकार आहे दशांश अपूर्णांक संख्येचा। या ठिकाणी सुद्धा 1.5 गुणिले 1.5 आपण नेहमीचा जसा गुणाकार करून घेतो त्या पद्धतीने करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी 5 5 25, 7 झाले 2, 5 1 5 आणि 2 7। ठीक आहे, इथं अधिक दा किंवा शून्य लिहा, तुमची मर्जी। आता बघा, दशक स्थानी काय, आता गुणाकार करा, 1 गुणिले 5 5 येणार, 1 गुणिले 1 1 येणार। चला आता ऍडिशन करून घेऊयात, 5 अधिक 0 5, 7 आणि 5 12, हातचाला 1, 1 अधिक 1 2। आता तुम्ही उत्तर काढलेले, जसं आपण गुणाकार नेहमीचा करतो त्या पद्धतीने आपण करून घेतलेला आहे, पण येणाऱ्या उत्तरात मात्र आपलं दशांश चिन्ह द्यायचं राहिलं। मग पटकन काय करायचंय, दशांश स्थळ मोजायचे आहेत। इथं बघा, एक घर म्हणजे एक दशांश स्थळ आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक दशांश स्थळ आहे, म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये 2 दशांश स्थळ तुम्हाला उजवीकडे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचे बाळांनो। पहा, समजलं सगळ्यांना? ओके, त्यानंतर पुढील उदाहरण पहा बाळांनो। तिसरं उदाहरण आहे 0.08 गुणिले 0.2। अतिशय सोपं असं उदाहरण आहे। पहा, 0.08 गुणिले 0.2, 8 दोन्ही 16, 2 0 0 2 0 0। आता या संख्येत सुद्धा सेम रूल फॉलो करायचा आहे। काय, तर दोन्ही संख्येतील दशांश स्थळ मोजायची आहे। बघा, या ठिकाणी 0.08 या संख्येमध्ये 2 दशांश स्थळ आहेत आणि त्यानंतर बघा
दशांश चिन्ह आहे, इथली 2 स्थळ आणि हा इथलं 1 स्थळ, म्हणजे एकूण किती झाले 3 दशांश स्थळ झाले. म्हणून येणाऱ्या उत्तरात सुद्धा तुम्हाला 1, 2 आणि 3 दशांश स्थळ सोडायचे आहेत आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं फायनल आन्सर येणार 0.016. पुढचं उदाहरण पहा. 1.3 गुणिले 0.05. 1.3 गुणिले 0.05. तुम्ही असं लिहा किंवा तुम्हाला असं लिहायचं असेल तरी तुम्ही असं लिहू शकता, काहीच अडचण नाही. कारण की पहा 5 गुणिले 3 15 आणि 3 गुणिले 5 काय असतं 15 असतं. म्हणून तुम्ही कोणतीही मांडणी केलात तरी ओके. उदाहरण बरोबर तुम्ही करताय म्हणजे त्याचं उत्तर येणार बरोबरच असणार आहे, तेच असणार आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी 3 5 15 हातचाला 1 5 1 5 अधिक 1 6 किंवा डायरेक्टली सुद्धा तुम्ही करू शकला असता 13 5 65 या पद्धतीने. ठीक आहे. आता इथं पहा दशांश स्थळ मोजायची. लक्षात ठेवा की ज्या संख्यांचा तुम्ही गुणाकार केलाय त्या संख्यांमधली दशांश स्थळे तुम्हाला मोजायची आहेत आणि तीच येणाऱ्या उत्तरामध्ये तेवढी दशांश स्थळे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे. आता या संख्येमध्ये 1 दशांश स्थळ आहे. ठीक आहे. या संख्येमध्ये 2 दशांश स्थळ आहेत, म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये एकूण 3 दशांश स्थळ तुम्हाला सोडावी लागणार आहेत आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग 1 2 आता या ठिकाणी 3 आता झाली की नाही 3, त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे 0.065. पुढचं उदाहरण पहा. 8 गुणिले 3.2. आता 8 ही पूर्ण संख्या आहे. 8 काय आहे पूर्ण संख्या आहे. 8 गुणिले 3.2. मग 8 2 16 हातचाला 1 8 3 24 अधिक 1 25. ओके. आता इथं बघा 8 पूर्ण संख्या म्हणजे तिथं दशांश चिन्ह आपल्याला नाही दिसत. ठीक आहे. मग विनाकारण तुम्हाला काउंट करायचं नाहीये. 3.2 या संख्येमध्ये 1 दशांश स्थळ आहे, म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये 1 दशांश स्थळ तुम्हाला उजवीकडे सोडून त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणून आपलं फायनल आन्सर आलं 25.6 किंवा 25.6. पहा 6वं उदाहरण आहे 1.25 गुणिले 0.5. 1.25 गुणिले 0.5. आता डायरेक्टली तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला गुणाकार करायचा आहे करू शकता, नो प्रॉब्लेम. आता इथं पहा 1.25 गुणिले 0.5. 5 5 25 हातचाले 2 5 2 10 2 12 हातचाले 5 1 5 अधिक 1 6. आता या ठिकाणी 2 दशांश स्थळ आहेत आणि इथं 1 दशांश स्थळ आहे. मग 2 दशांश स्थळ अधिक 1 दशांश स्थळ एकूण किती झाली 3 दशांश स्थळ, म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये 3 दशांश स्थळ तुम्हाला उजवीकडे सोडायची आहेत आणि त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. या ठिकाणी आपलं बघा 1 2 आणि 3 म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह येणार, त्यानंतर 0 द्यायचा डावीकडे. ठीक आहे. आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 0.625. ठीक आहे. चालेल. ओके. घ्या नेक्स्ट क्वेश्चन. पहा 7वं उदाहरण आहे 5 गुणिले 0.5 गुणिले 0.05. आता सेम प्रोसेस तुम्हाला कितीही संख्या देऊ देत, नियम मात्र तोच वापरायचा आहे कटाक्षाने की जसा गुणाकार आपण नेहमीचा करतो त्या पद्धतीनं गुणाकार करून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या उत्तरात मात्र तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामधील दशांश स्थळ मोजायची आहेत आणि तेवढी दशांश स्थळ तुम्हाला येणाऱ्या उत्तरात द्यायची आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा 5 गुणिले 0.5 गुणिले 0.05. 5 5 25 आणि 25 5 125. ठीक आहे. आपण असं लिहून घेतलं. आता इथं बघा 2 दशांश स्थळ. ठीक आहे. 2 दशांश स्थळ
इथं 1 म्हणजे इथली 2, हा इथला 1 दशांश स्थळ, किती झाले एकूण 3 झाले. ही इथं दशांश स्थळ दिसते का तुम्हाला? नाही दिसत. म्हणजे 3 दशांश स्थळ आहेत. येणाऱ्या उत्तरात सुद्धा 3 दशांश स्थळ उजवीकडे सोडून त्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. म्हणून तुमचं अचूक उत्तर येणार 0.125. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. पहा आता सेम प्रश्न, म्हणजे आता आपण एवढं सगळी कन्सेप्ट पाहिली आहे की नाही, सगळ्या कन्सेप्ट पाहिल्या व्यवस्थित, वन बाय वन आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेलेलो आहेत. प्रत्येक स्टेप व्यवस्थित करत युनिक उदाहरण पाहत आलेलो आहे. ठीक आहे, आता हे उदाहरण झालं की तुम्हाला नवोदयमध्ये कशा पद्धतीचं उदाहरण येतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आता पहा या ठिकाणी काय करायचं आपल्याला, 54.35 गुणिले 0.8 आपण आहे तसा गुणाकार करून घेऊयात. मग 8×45 ला 0 हातचे आले 4, 8×3 = 24, 28, 2, 8×32, 32 + 2 34, 3, 8×5 = 40 + 3 43. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बाळांनो, की इथले जे आहेत या दोन्ही संख्येतले दशांश स्थळ मोजायचे आणि येणाऱ्या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचंय, डेसिमल पॉइंट द्यायचा, दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग इथली 2 दशांश स्थळ, हा इथला 1, म्हणजे एकूण किती झाले 1, 2 आणि 3. म्हणून तुमचं फायनल आन्सर असणार 43.480. ठीक आहे, हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. समजलं सगळ्यांना? पहा इथली 2 स्थळ आणि इथला 1, एकूण किती झाले 3. म्हणून येणाऱ्या उत्तरात सुद्धा 3 दशांश स्थळ उजवीकडे सोडून त्यानंतर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. घ्या पुढचं एक्झाम्पल घ्या बाळांनो. बघा आपण ही कन्सेप्ट शिकलोय, पण याच कन्सेप्टवर तुमच्या नवोदयच्या एक्झाम मध्ये उदाहरण येतं आणि तुमच्या बघा कशा पद्धतीनं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो तुमच्या परीक्षेत, इथं मी दाखवलेलं आहे. पहा 2, 0.2, 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार किती? अतिशय सोपा आहे यांचा गुणाकार करणं. पहा कसा करायचा, उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. बघा 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. मस्तपैकी आपण यांचा गुणाकार करून घेऊयात. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. सो या ठिकाणी आपण 16 लिहिले. पण आपला नियम काय की येणाऱ्या उत्तरामध्ये तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग ते कसं द्यायचं, तर प्रत्येक संख्येतील दशांश स्थळ मोजा किती आहेत. या ठिकाणी बघा 3 दशांश स्थळ आहेत, 3, 4, 5 आणि 6. म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये सुद्धा 6 दशांश स्थळ दिसली पाहिजे. मग इथं बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6, त्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं आणि हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. बघा आहे की नाही सोपं? म्हणून व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. आता हा आपला दुसरा प्रश्न बघा दिसला? ठीक आहे, बघा काय प्रश्न, 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? गुणाकार करायचा आहे, पटकन आपण मांडून घेऊयात. हे बघा 0.8 गुणिले 0.04. ओके, 832. ठीक आहे, इथला 1 दशांश स्थळ, इथले 2 दशांश स्थळ. येणाऱ्या उत्तरामध्ये 3 दशांश स्थळ सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंय आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे 0.032. ठीक आहे, हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता जे मी प्रश्न घेतले आहेत, जी कन्सेप्ट घेतली आहे त्याच्यासारखीच तुम्हाला मी ही एक्झाम्पल दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर या प्रश्नाची सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्यायची आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.